देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। देशभरामधली राम मंदिरं सजली। शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल, तर अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन। राज्यभरात रामनवमीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरण। तरुणांकडून भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग, तर भंडाऱ्यामध्ये बालगोपाळांची रॅली। गोंदूबाबा खरातचे माझा इन्व्हेस्टिगेशन मध्ये अधिक धक्कादायक कारनामे उघड। खरातने वावी गावामध्ये पुरातन महादेवाचं मंदिर पाडण्याचा दिला होता सल्ला। महादेवाच्या पिंडीकडे पाय दाखवत दुखावल्या भावना, ग्रामस्थांचा संताप। 10वी नापास खरातच्या कुकर्मामुळे नाशिक जिल्ह्यामधल्या वावी गावामध्ये संतापाची लाट। खरातची लहानपणी होती कोंबडी चोरशी ओळख, बोगस कॅप्टनची ग्रामस्थांनी केली पोलखोल। गोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये 8वा गुन्हा दाखल। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, मर्सिडीज गाडी आणि फार्म हाऊसही उकळलं। व्यावसायिकाच्या खर्चानं फिरला 21 देश। राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या। सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये संताप व्यक्त। संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं, चतुर्वेदींचा सवाल। राज्यभरात पेट्रोल पंपावरती गर्दी। इंधन संपल्याच्या अफव्यानं टाक्या कॅन घेऊन लोक पंपावर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक रांगेत। होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून इराण टॅक्स वसूल करणार। इराणी संसदेमध्ये टॅक्स वसुलीसाठी आणलं जाणार विधेयक, तर आतापर्यंत 5 देशांना इराणनं होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।